नमस्कार. सप्तम स्थानामध्ये मकर राशीचा मंगळ असेल तर तो शुभयोग मानावा की अशुभयोग मानावा असा एक प्रश्न आहे. म्हणजेच तो मंगळ दोष होतो का ह्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण थोडा उहापोह या व्हिडिओमध्ये करूया, कारण हा प्रश्न अनेकांना पडत आलेला मी आजवर पाहिलेला आहे. अनेक वेळेला माझ्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांनीही सुरुवातीच्या काळामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. कारण ज्योतिष अभ्यासक या नात्याने जोपर्यंत आपला ग्रहांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात हे समजून घेण्याचा अभ्यास झालेला नसतो, तोपर्यंत अशा ग्रहस्थितीमध्ये आपण कन्फ्युजनमध्ये जाऊ शकतो. एका बाजूने आपल्याला असं वाटतं की सप्तम स्थानामध्ये मंगळ असेल तर तो मंगळ दोष असतो, मग तो वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने प्रतिकूल फळू शकतो. दुसऱ्या बाजूने आपल्याला असं वाटत असतं की अरे, कर्क लग्नाला मंगळ हा योगकारक ग्रह आहे असं आपल्याला शिकवलेलं आहे, कारण तो पंचम आणि दशम या दोन शुभ स्थानांचा मालक आहे एकाच वेळेस. त्यात तो केंद्रस्थानामध्ये आहे आणि त्यात तो उच्च राशीचा आहे. मग अशा वेळेला ह्या मंगळाला अशुभ का मानावं? हा संभ्रम केवळ या कारणासाठी पडतो कारण आपले फंडामेंटल्स पक्के नसतात. शिवाय एकटा एक ग्रहयोग कधीही एक्सक्लुझिव्हली फळत नाही. तो फळण्यासाठी इतर काही आनुषंगिक ग्रहस्थितीही असावी लागते, हे आपल्याला लक्षात आलेलं नसतं. तर आता ह्या गोष्टींचा आपण उलगडा करूया. आधी येऊया सप्तम स्थानातल्या मंगळाबद्दल वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने. सप्तम स्थान आणि मंगळ यांचं थोडंसं व्यस्त नातं आहे, कारण सप्तम स्थानामध्ये जिथे मुळात कॉर्डियालिटी पाहिजे, जिथे सौहार्द पाहिजे, सामंजस्य पाहिजे, एकमेकांबद्दलचं कोऑपरेशन पाहिजे, तिथे मंगळासारखा आत्मकेंद्रित नेचर दर्शवणारा ग्रह किंवा स्वतःच्या तंत्राने चालण्याची वृत्ती देणारा ग्रह, अग्नितत्वाचा जहाल उग्र फळं दर्शवणारा ग्रह, कॉर्डियालिटी, कोऑपरेशन याच्या अगेन्स्ट नेचर दर्शवणारा असं म्हणूया आपण ग्रह हा सप्तम स्थानामध्ये येणं हे अपेक्षित नसतं निसर्गतः. जिथे शांतता पाहिजे तिथे अत्यंत अस्थिर मनोवृत्ती किंवा अशांतता दर्शवणारा ग्रह येणं अपेक्षित नसतं. या कारणासाठी सप्तम स्थानातल्या मंगळाला मंगळ दोष अशी सो कॉल्ड संज्ञा किंवा टर्मिनॉलॉजी वापरली जाते. मग त्याचे परिणाम हे वेगवेगळ्या पातळीवर जर हा मंगळ प्रतिकूल रीतीने अनुभवाला येणार असेल तर येऊ शकतात. मग ते काही वेळेला जोडीदाराच्या प्रकृतीच्या संदर्भात अनुभवाला येतील, काही वेळेला जोडीदाराचा स्वभाव या मंगळाच्या स्थितीनुसार असलेला दिसून येईल, वगैरे वगैरे. हे कुंडलीमध्ये मंगळाची सप्तम स्थानात, आता ह्या केसमध्ये मकरेच्या मंगळाची सप्तम स्थानात स्थिती काय आहे हे पाहून ठरवावं लागतं. त्यानुसार काही वेळेला आपल्याला हे ओळखता येतं की जोडीदाराचा स्वभाव ह्या ग्रहस्थितीनुसार असल्यामुळे तो अशा पद्धतीने वागेल अधिक करून, किंवा त्याला प्रकृतीचे हे त्रास होतील, ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतात. पण म्हणून प्रत्येक वेळेला हा मंगळ सप्तम स्थानात असल्याने प्रतिकूलच परिणाम देईल आणि मंगळ दोष म्हणून जो मानला जातो तो फार मोठ्या प्रमाणावर अनुभवाला येईल असं नसतं. कारण कुठलीही ग्रहस्थिती ही तिला सपोर्टिव्ह ग्रहस्थिती असते, त्याच्या आधारे फळत असते. एकटा एक ग्रहयोग 100% फळत नसतो कधी, हे कायम लक्षात ठेवा. ओके, त्याला सपोर्टिंग ग्रहयोग तसे लागतात. आता ह्या सप्तम स्थानातल्याच मंगळाचं उदाहरण घेतलं आणि मकरेच्या मंगळाचंच उदाहरण घेतलं तरी मुळात आधी मकरेचा मंगळ ओके हा अनेक बाबतीत चांगला सुद्धा फळू शकतो. हे आपल्याला फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 2 ज्यांनी नीट अभ्यासला आहे त्याला लक्षात आलं असेल. तिथे तर अनेक पानं मकरेच्या मंगळावर विवेचन केलेलं आहे. ह्याच्या मागचं कारण मंगळाची जी आक्रस्ताळेपणा दर्शवणारी शक्ती आहे ती मंगळाची ती मकर राशीमध्ये थोडी नियोजनबद्ध होते. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली निर्णय घेणं, आपल्या अंगातली ऊर्जा म्हणजे मंगळाची ऊर्जा सो कॉल्ड असं म्हणूया आपण, ही अत्यंत नियोजनबद्ध रीतीने वापरणं, उत्तम प्रकारे एक्झिक्यूट करणं गोष्टी, हे मकर राशीतला मंगळ निश्चितपणे देतो. त्यामुळे हे गुण जोडीदारामध्ये सुद्धा आढळू शकतात. मंगळाच्या काही नॅचरल प्रॉपर्टीज आहेत, नॅचरल टेंडन्सीज आहेत, त्या चांगल्या दिशेने सुद्धा जोडीदारामध्ये अनुभवाला येऊ शकतात.
म्हणजे आता हा मुद्दा मांडत असताना पूर्वी पाहिलेल्या एका कुंडलीची आठवण येते. एका स्त्रीची कुंडली आली होती आणि प्रश्न असा होता की वर म्हणून शोधायचा आहे तर तो कशा पद्धतीचा हिला अनुकूल राहील. त्या मुलीच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये मकरेचा मंगळ होता आणि शनीही तिथेच, म्हणजे सप्तमेश शनीही मकरेचाच होता. मंगळाची राशीस्थिती, मंगळाचे ग्रहयोग आणि मंगळाचा नवमांश, कारण ह्या केसमध्ये नवमांशालाही महत्त्व येतं, या सगळ्याचा आढावा घेता पण मुख्यतः आधार भूमी जी आहे ती मकरेच्या मंगळाची आहे. ते पाहता असा निष्कर्ष निघाला की हिला इंजिनियर नवरा अनुकूल राहील. कदाचित नवऱ्याला थोडंसं टक्कल असेल किंवा लहानपणी तो आजारी असण्याची शक्यता आहे अधिक करून, पण मुख्यतः करिअरच्या दृष्टीने विचारात घेतलं तर इंजिनियर आणि त्यातही इलेक्ट्रिकल किंवा तत्सम ऊर्जेशी संबंधित क्षेत्रामध्ये काम करणारा नवरा मिळेल. इव्हेंच्युअली असं झालं की तिला खरोखरच इलेक्ट्रिकल इंजिनियर नवरा मिळाला. त्याला लहानपणी बाळजमा होता आणि इतर काही घटकही आपण प्रेडिक्ट करू शकतो ते अनुभवाला आले. इथे हे सगळं भाकीत करताना या मकरेच्या मंगळाचा आधारच आपण घेतलेला आहे. ती पुढे लग्न झाल्यानंतरही संसारात काही फार मोठे काही त्यांच्या ताणतणाव आलेले अजून तरी दिसलेले नाही आहेत, बरेच वर्ष होऊन गेले तरी पण. सो सांगायचा मुद्दा, हे केवळ आता ओघानं आलं म्हणून उदाहरण तुम्हाला दिलं, पण मकरेचा मंगळ आहे म्हणून तो वाईटच फळतो, प्रतिकूलच फळतो असं प्रत्येक वेळेला नसतं. येस, ताणतणाव असू शकतात, कारण शेवटी मंगळाची एनर्जी ही सप्तम स्थानाच्या एनर्जीच्या थोडीशी विरुद्ध नेचरची आहे. मात्र इथे आपण कर्क लग्नाला योगकारक मंगळाचा सुद्धा विचार करत आहोत, जो लग्नाचा इष्टग्रह म्हणजे त्या कुंडलीला प्रगतीच्या दृष्टीने वर उचलणारा ग्रह आहे. ह्या मंगळाचा विचार करत आहोत. त्यात तो उच्च राशीचा आणि केंद्रस्थानामध्ये आहे. त्यावेळेला जर ह्या व्यक्तीची उन्नती होणार असेल तर राजयोगाच्या किंवा उत्कर्षकारक योगाच्या दृष्टीनेही मकरेच्या केंद्रातल्या उच्च राशीतल्या योगकारक मंगळाचा विचार करावा लागतो. सप्तम स्थानाची फळं वेगळी आणि उत्कर्षकारक फळं वेगळी, ही कित्येक वेळेला एकत्रही असू शकतात, पण आपण विचार करताना थोडा वेगळा वेगळा विचार करणं आपल्याला सोयीचं जातं. आता हा जो सप्तम स्थानातला मकरेचा योगकारक उच्च केंद्रातला मंगळ आहे, त्याची फळं प्राधान्याने शुभ दिशेला जातील की अशुभ दिशेला जातील हे मुख्यतः 3 घटकांवर अवलंबून राहतं. हे घटक ज्योतिष अभ्यासक म्हणून आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात पहिला घटक म्हणजे आपण जो खंड 4 आहे ना, फलज्योतिषाचे महत्त्वाचे नियम पूर्वार्ध, त्याच्यामध्ये ग्रहाच्या डिस्पॉझिटरला म्हणजे ग्रह ज्या राशीत असतो त्या राशीच्या स्वामीची बलवत्ता पाहण्याला फार महत्त्व दिलेलं आहे. आता ह्या केसमध्ये मकर राशीचा उच्चीचा मंगळ असताना त्या मकरेच्या स्वामीची म्हणजेच शनीची स्थिती कुंडलीत कशी आहे, तो निर्बली आहे, बिघडलेला आहे, या मंगळाच्या मोठ्या कुयोगामध्ये आहे की तो स्वतः सुस्थितीत आहे, कुंडलीच्या शुभस्थानांमध्ये आहे, बलवान स्थितीमध्ये आहे, ह्यावर मंगळाची फळं अवलंबून असतात. आणि हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. कुठल्याही ग्रहाला हे लागू पडतं, ह्या केसमध्ये तर निश्चितपणे पडतं. त्यामुळे मकर राशीचा सप्तम स्थानातला मंगळ असताना शनीची स्थिती कुंडलीतली ही या मंगळाची फळं शुभ दिशेने जाईल की अशुभ दिशेने जाईल ह्याबद्दल फार महत्त्वाची भूमिका निभावत असते. त्यामुळे शनीची स्थिती पाहून मग ह्या मंगळाची फलिताची दिशा ही जोखावी लागते. हा एक भाग झाला. दुसरा भाग येतो तो म्हणजे ह्या मंगळाशी इतर कुठल्या ग्रहांचे संबंध आहेत, याला ग्रहयोग आणि दृष्टियोग म्हणतात. ह्या मंगळाशी वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने इतर प्रतिकूल ग्रहांचे दृष्टियोग असतील किंवा सप्तम स्थानात मंगळासोबत वैवाहिक जीवनाला अडचण दर्शवणारे इतर ग्रह असतील किंवा मोठ्या क्रूर ग्रहांच्या युत्या असतील की ज्या वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने अस्थिरता किंवा प्रतिकूलता दर्शवत आहेत, तर याचा अर्थ ग्रहयोगामध्ये हा मंगळ सुस्थितीमध्ये नाही, त्या अनुषंगाने काही प्रतिकूल फळं अनुभवाला येऊ शकतात. एक उदाहरण देतो. सप्तम स्थानामध्ये मकरेचा मंगळ आहे, पण त्याच्यासोबत रवीसुद्धा आहे. आता मकर राशीचा रवी हा काही वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने फार पोषक मानता येत नाही. शिवाय कर्क लग्नाला रवी हा द्वितीय स्थानाचा म्हणजे मारक स्थानाचाही मालक होतो. दुसऱ्या मारक स्थानामध्ये तो आहे, त्यात शनीच्या शत्रू राशीमध्ये मावळतीचा सूर्य आहे तो. त्यावेळेला हा मंगळ रवी योग हा वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने तरी फारसा पोषक मानता येत नाही.
आणि अशी मंगळ रवी युती सप्तम स्थानात असताना कुठे चतुर्थ स्थानातल्या किंवा लग्नातल्या किंवा दशम स्थानातल्या हर्षलशी त्याचा केंद्र योग आहे असं समजा, किंवा शुक्राशी ह्या म्हणजे वैवाहिक जीवनाच्या कारक असणाऱ्या शुक्राशी ह्या युतीचा केंद्रयोग प्रतियोग आहे, तर मात्र हा ग्रहयोग फारसा पोषक मानता येत नाही वैवाहिक स्थैर्याच्या दृष्टीने. त्यामुळे ग्रहयोग किंवा मंगळावर इतर ग्रहांचे प्रभाव कसे आहेत हा भाग महत्त्वाचा ठरतो. याच्याऐवजी समजा अशी परिस्थिती आहे की कर्क लग्नाला मकर राशीचा मंगळ सप्तमात आहे आणि लग्नस्थानातनं किंवा तृतीयातनं लाभस्थानातनं गुरु अंशात्मक दृष्टीने ह्या मंगळाला पाहतोय, तर एकतर कर्क लग्नाला गुरुसुद्धा इष्टग्रह आहे, त्यात मंगळाचा मित्रग्रहही आहे आणि प्रोटेक्टिव्ह ग्रह आहे कर्क लग्नाला विशेष करून. मग असा गुरु ह्या मंगळाला शुभत्व वाढवण्यास मदत करतो. या मंगळाचे दुष्परिणाम अत्यंत कमी होतात. चंद्रही या मंगळाला बल देऊ शकतो, कारण चंद्रसुद्धा लग्नेश आहे, या लग्नाचा इष्टग्रह आहे. आता तिसरा मुद्दा असतो ती म्हणजे मंगळाची मकर राशीतली नक्षत्र स्थिती आणि नवमांश स्थिती. कारण ह्या दोन गोष्टी ह्या मंगळाची फळं थोडी खोलात न्यायला मदत करतात, किंवा एक आपल्याला लेन्स देऊन अधिक खोलात प्रत्यक्ष फळ काय अनुभवायला येईल किंवा जे काही फळ अनुभवायला येईल ते कशा प्रकारे ह्या व्यक्तीच्या जीवनात मॅनिफेस्ट होईल, दृग्गोचर होईल हे दाखवतात. की मकर राशीमधला श्रवण नक्षत्रातला मंगळ हा बराचसा सौम्य मंगळ आहे, पण धनिष्ठा नक्षत्रातल्या मंगळाला तसं सौम्यत्व देता येत नाही. त्यामुळे मकर राशीतली तीनही नक्षत्र जी आहेत त्या नक्षत्रांमधली मंगळाची अशी पिक्युलियर फळं आहेत. हा ज्यांचा नक्षत्रांचा अभ्यास आहे त्यांना हे उमगू शकतं. त्यानुसारही या मंगळाची फळं जोखायची आहेत. आणि नवमांश त्याला तर विशेष महत्त्व आहेच, की एखाद्याचा सप्तम स्थानामध्ये मकर राशीत मकर नवमांशातला म्हणजेच वर्गोत्तम मंगळ असणं, किंवा मकर राशीमध्ये मेष नवमांशातला मंगळ असणं, आणि एखाद्याचा मकर राशीमध्ये कुंभ नवमांशातला मंगळ आहे, कर्क नवमांशातला मंगळ आहे, ह्या दोन गोष्टींमध्ये तफावत राहते. मंगळाच्या नवमांश स्थितीवरनं काही वेळेला मायक्रो लेवलचं आपल्याला दिसत असतं की हां, मकरेच्या मंगळामुळे काही बेनिफिट्स याला निश्चितपणे मिळतील, पण हा पर्टिक्युलर त्रास कदाचित अनुभवायला येऊ शकतो ह्या नवमांशातल्या त्याच्या स्थितीमुळे. ह्याच्यासाठी नवमांशाचा अभ्यास हवा. पण हे तीन घटक या मकरेच्या मंगळाला जोखायला हे अत्यंतिक महत्त्वाचे आहे. ते म्हणजे त्याचं डिस्पोजिटर शनीची स्थिती, तो सुस्थितीत असेल तर मंगळाला शुभत्वाकडे जाण्याची एक वाट मिळते. मंगळाशी होणारे ग्रहयोग, मंगळ जर ग्रहयोगांमध्ये काही बळ स्वतःकडे घेत असेल तर त्याची मंगळाला विशेष मदत होते पॉझिटिव्हिटीच्या दृष्टीने. या उलट निगेटिव्ह ग्रहयोग असतील, प्रतिकूल ग्रहयोग असतील तर मंगळाचं थोडंसं फळ निगेटिव्ह दिशेला झुकतं. आणि मंगळाची नक्षत्र नवमांश स्थिती ही ओव्हरऑल मंगळाच्या कॅपॅसिटीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, की सप्तमातला मंगळ काय कॅपॅसिटीने परिणाम करेल. आता असं होऊ शकतं की हा सप्तमातला मंगळ करिअरच्या दृष्टीने खूप शुभ बोलेल, पण वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने काही प्रतिकूलता दर्शवेल, हेही होऊ शकतं. हा फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, कारण सप्तमातल्या केंद्रस्थानातल्या योगकारक मंगळाची उन्नतीच्या दृष्टीने असणारी फळं वेगळी असतात, आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने सप्तमाशी असणारा त्याचा संबंध, त्याचा परिणाम हा वेगळा असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचं भान ज्योतिषी म्हणून आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुंडली पाहताना कायम साकल्याने सगळ्या गोष्टींचा विचार करून महत्त्वाचे असे ग्रहयोग क्युम्युलेटिव्हली कसे फळतायत, एकत्रितरित्या कसे फळतायत, ह्याचा विचार करून ह्या मंगळाची किंवा कुठल्याही ग्रहस्थितीची फळं जोखायची असतात. ह्यामध्ये ॲक्वायर्ड फळं जी असतात ती ग्रहयोग, डिस्पॉझिटर ह्या गोष्टी दर्शवतात. आणि अंगभूत कॅपॅसिटी, अंगभूत टेंडन्सी ग्रहाची फळण्याची जी असते, एक दिशा ग्रहाने अंगभूत रीतीने धरलेली असते, ती मंगळाची राशी स्थिती, नक्षत्र स्थिती आणि नवमांश स्थिती किंवा कुठल्याही ग्रहाची दर्शवत असते. ह्या गोष्टी तुम्हाला उलगडलेल्या असणं अत्यंत आवश्यक आहे. रीतसर अभ्यास केल्याने ह्या गोष्टी जर उलगडलेल्या असतील तर प्रत्यक्ष कुंडली समोर असल्यावर तुम्ही फंबल करणार नाही, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तेव्हा आय होप ह्या प्रश्नाचं थोडं उत्तर सविस्तर झालं, मला याची जाणीव आहे. पण ह्या एका उत्तरामधनं तुम्हाला अनेक विचारांचे, ग्रहस्थितीचं आकलन कसं व्हायला हवं याचे अनेक पैलू तुमच्या डोक्यामध्ये आले असतील अशी मी आशा करतो. पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार. श्रीराम.